काय करते? हे माझे किसीज आहेत आणि ही हिच्या फोनच्या पाठी लावते, पण मी पण लावलेत. माझं पण एवढे यूज केलेत ना हिनी आणि त्या मोनूनी, भांडायचे अक्षरशः लावायला. आणि त्याच्या पाठी पिक्चर कोणाचा होता? माझ्या बुक मधनं, माझ्या कॉमिक बुक मधनं फाडलाय ते मी, ते पण मधला पेज. मैंने फाड़ा था. पप्पाचा कॉल येतोय. हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज मी लावला आहे दुनियाभरचं तेल. आज ठीक आहे. सो मी सॉरी व्लॉग नाही पोस्ट करत आहे हे बोलून, पण की मी हर टाइम रोज व्लॉग पोस्ट करेन टाईमवर. सो सॉरी गाईज सॉरी. आता पण घरी कोण नाही आणि मी व्लॉग का चालू केला, कारण माझे 45K झाले इंस्टाग्रामवर. आणि तुम्ही लोक मला सबस्क्राईब नाही करत काय? एक तर हा सबस्क्राईब वर्ड मी किती टाइम नंतर शिकली आहे. सबस्क्राईब बोलायची नाही तर मी आता मी शिकली आहे सबस्क्राईब बोलायला. तर तुम्ही लोक पण करून टाका ना पटकन. एक असं बटन दाबायचं आहे, अजून काय करायचं आहे? अजून कायच नाही करायचं आहे. बस तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील, बस इग्नोर करा नाही बघायचे तर. पण बघा, सबस्क्राईब केलं आहे तर बघा, ठीक आहे. किती जबरदस्ती करते हो ना मी गाईज. असं तर मी करत नाही, आज करते. ठीक आहे. सो आज आता मला हे, मी आंघोळ नाही केली आहे मी आंघोळ, पण मी फुल मेकअप केला आहे. का? कारण मला व्हिडिओ बनवायचा होता कोलॅबचा आणि नंतर मी आंघोळीला जाणार आहे. तर मी विचार केला मी कोलॅबचा व्हिडिओ पोस्ट करेन ना, मग मी अशीच कशी बनवू उठल्या बुरशी तोंडावर. आता पण तसंच आहे. आता मी हे जे तेल लावलं आहे ना, जरा ना जास्त अमाऊंटमध्ये लागले, पण हे ना बदाम ऑइल आहे. हे हे खरंच खूप चांगलं असतं. आता मी पाणी गरम करायला ठेवलं आणि खूप जास्त तेल लागलं आहे माझ्या डोक्यावर. आता मला नाही माहिती मला किती हे वॉश करायला लागणार आहे. मी ऑइल लावलं असतं ना नॉर्मल, जे रात्री लावते आणि मग सकाळी धुते, तेव्हा मी तीनदा शॅम्पू करते, तेव्हा जाऊन माझा ऑइल निघतं, तरी पण स्मेल राहतो. आता मी हे जेवढं लावलं ना, मला वाटतं 5 वेळा मला केस धुवायला लागणार आहे शॅम्पूनी, आणि मग म्हणजे पूर्ण केस खराब होऊन जाते, म्हणजे ड्राय होऊन जाते अजून. मग मला त्याला 5 मिनटं झालं मास्क लावून ठेवायला लागेल, 5-10 मिनटं, तेव्हा जाऊन माझी केस स्मूथ अँड सिल्की होणार. पण मी ऑइल लावलं म्हणून मी जास्त वेळ मास्क पण नाही ठेवणार, कारण मग ऑइली होती अजून, खूप लवकर ऑइली होऊन जाते नंतर. हाय गाईज, बाय द वे मी एवढी रेडी का झाली आहे? परत मी आंघोळ केली, मी हेअर वॉश केला, तेल लावलेलं ते पण सर्व काढलं, सर्व निघालं. खूप वेळा हेअर वॉश करायला लागला आणि आता मी बाहेर बसली आहे, एडिट करते. 2 कोलॅबचे रील पाठवायचे आहेत आजच, कसं पण करून ते पाठवते. आणि मला माझे लॅशेस खूप मस्त वाटतात यार. सो आता येशू मम्मी कधी येतील माहीत नाही. मी बसले आपली एकटी, काय करू काही समजत नाही आहे. आणि मला खूप सारे आलेत मेसेज, म्हणजे Q&A व्हिडिओवरती. तर नेक्स्ट व्हिडिओ ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो Q&A व्हिडिओ असेल. सो तुम्हाला पण काय विचारायचं आहे तर ह्याच्या खाली मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन माझ्या ह्यानी. पण मला प्लीज जज नका करू ह्याच्यावरनं, ना कोणा दुसऱ्याला जज करा माझ्यामुळे किंवा त्याच्यामुळे. मला असं, मी तुम्हाला समजते मी काय बोलते, कोणाबद्दल बोलते आणि कोणत्या टॉपिकवर बोलते. मी तुम्हाला ट्रस्ट करून सर्व सांगेन, ठीक आहे. जे पण काय होतं थोडंफार जे मला सांगायचं वाटलं मी ते सर्व सांगेन. पण मला असं पाहिजे की मी जे सांगते त्याची तुम्ही थोडीशी रिस्पेक्ट केली पाहिजे बस. थोडं जास्त प्रॅक्टिकली बोलते आहे ना मी, खूप एकदम सिरियस म्हणून मी जास्त टाइम सिरियस नाही राहू शकत. सो बाय. अयो इथून डायरेक्ट गाली दिया ना तुमने मेरे को, गाली दिया ना, ठीक आहे. सो बाय गाईज. आता मी जेवली वगैरे सर्व झालं आहे माझं, पण मी ब्लॉग चालू करायला विसरली होती आणि मला घ्यायचा आहे आयफोन. तर मला सजेस्ट करा मी कोणता आयफोन घेऊ. मी अशीच इथेच पडलेली, मी जसा कॅमेरा बंद केला मम्मीचा एक पार्सल आला आहे. आणि मम्मी आणि येशू आता एवढे पागल झाले आहेत, हे लोक नुसतं ना ऐकावरनं काही ना काही मागवत आहेत. जसं काय ह्या लोकांकडे पैशांचं झाड लागलं आहे. जिथे पैसे खर्च केले पाहिजे तिकडे ना हे लोक पैसे खर्च करणार आणि हे सर्व असं मागवत राहणार. मी मागवते यार, पण मी खूप विचार करून मागवते. आणि माझी मम्मी आणि माझी बहीण हे लोक ना खरंच मम्मीचेच पार्सल येतात नुसते. मम्मीने ह्याच्यातच सर्व पैसे उडवून टाकले पहिला.
मम्मी पहिल्यापासून अशीच करते, तिला ना सर्व आता मी तुम्हाला चुगली करते माझ्या मम्मीची जराशी, ठीक आहे. नाही ह्याच्यामध्ये पहिल्यापासून तिला काय माहिती आहे तिचं कसं आहे, काय स्वस्त मी नाही यूज करणार, मी महागातलंच यूज करते, चांगलंच यूज करते. माझ्या आईने मला असंच ठेवलं आहे लहानपणापासून. हां ठीक आहे ठेवलं आहे म्हणून काय झालं, तर थोडं तर काय आहे की नाही की बाबा थांबते मी आता, थांबते. लय ऑर्डर केलं या महिन्यातच, लय ऑर्डर केलं आहे. तर आता झालं तर हे 639, त्या दिवशी आलेलं 1300, त्याच्या पहिलं आलेलं 1300, परत 400. अर्धा तर पे मला करायला लावते ती आणि नंतर मला देते. हे बघा 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 तुम्ही, मलाच नाही माहिती. आणि मला तर वाटतं नाही काय गरज नव्हती या गोष्टीची. तुम्हाला दाखवत ना हे रोल ऑन, आय थिंक हे येशूसाठी तिने ऑर्डर केलं आहे, हे मला माहिती आहे. ते ठीक आहे. मस्कारा, काजळ 2, ह्याच्यामुळे मी काळी वाटत होती या कलरमुळे. म्हणजे हा कलर माझ्यावर नाही चांगला वाटणार, मी काळी वाटेन या कलरने. येल्लो कलरमुळे मी ब्राईट वाटते आय थिंक. तुम्हीच बघा. आता होत होता इसकी माँ का. चला बाय, मी नंतर चालू करते परत व्लॉग माझा. काय काम नाही ना माझ्या मम्मीला आणि माझ्या बहिणीला, मला हाय. कितनी शांति है, कभी कभी घर से बाहर जाना अच्छा होता है. ही माझी मम्मी आहे आणि ही मच्छी बनवते इथे. हे एवढीशी मच्छी आहे माझ्या एकटीसाठी पण बोलते उद्या बनवणार आहे, उद्या सकाळी. आता तुम्हाला एक मच्छी नाही देणार, सर्व मी खाणार. तुम्हाला काय नाही देणार कारण तुम्ही लोकांनी भांडी नाही घातली. वा रे वा, किती बघा खोटारडी आहे. वाजले 12:30 वाजले, मी जेवायला बसते आता. बस हा जेवण नाहीये बस. माझ्याकडे जेवण. माझी मम्मी बघा केवढूस जेवते. हे दाखव आता दुनियाला. बघू शकता तुम्ही, एवढंच जेवते आणि एवढी ओरडते. मम्मा एवढा जोर येतो कुठून. तुला कुठून येतो. आणि ती मच्छी मी माझ्या एकटीसाठी फ्राय केली आहे, ती मी आता खाणार आहे, एकटी बसून खाणार आहे. खावा बाबा आणि मग नंतर भांडायला रेडी राहा, ठीक आहे. ओरडायला रेडी भांडायला राहा. भांडी घातली नाहीये. ओरडायला तुम्ही लय ओरडता ना, तुम्ही लय ओरडता. आणि हे बघा हे आले बघा, मच्छीचा वास घेतात तो डायरेक्ट आलाय. येशू तर फुल ती बॅडी वाटायला लागली आहे ती. म्हणजे ती आता हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन होतोय येशूचा, येशूमधनं बॅडीमध्ये. आणि ते मला अजिबात नाही पटत आहे, अजिबात आवडत नाही. बॅडी हड एक असा लाफत आहे ना, हगायची साली. नाही नाही तुझं ते एकदम पिंटरेस्ट. नाही 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 क्वेश्चन करते मला समजत नाही नाही हे काय आहे. मी काय येऊ असंच बसली भाई, मी माझ्या घरात. मम्मा ती दरवाजा बंद करून बसलेली. काय शट अप शट अप. अभ्यास नको करू. आंघोळ केली, टॉवेल असा लटकवला इकडे. अरे येशू त्यामध्ये काटा असतो की नाही. नसतो. माझा गू पण खा ना. तुला भूक पण येतो. खाऊ दे गं. यार लेखंटा येतोय. वाजलेत बघा, वाजलेत बघा फ्राईड राईस खाल्लं का. तसं पण मम्मीला होतं तेवढाच भात ठेवलेला मी. नंतर तुला बोलली आपल्याला फ्राईड राईस आणि मम्मीला भात राहते कारण ती बाहेरचं खात नाही, तिला घरातलं लागतं. गाईस इधर का आयब्रो उड गया. हे भगवान मी नाही करू शकत. दे पेपर दे. पिले ते स्लशी वाले होते. बघितलं कशी आहे मम्मा ही. स्ट्रॉबेरी वाले. मग द्यायचं ना मला एक. काय? कशी हाय माझी बहीण यार. मम्मी किती खोटं बोलते सगळ्यांना. आपण मेरे को तो कोई देता नहीं है, पूछता ही नहीं है दोस्तों. दोस्तों बॅडी मोमचं काय
नंतर इथे करूया. दमनला गेलीये मॅडम. इथे करूया नंतर. घरी घरी आहे. हाँ, बोलते मी जमनला घेत चालली. क्रिस साली बॅग आज का विदर. हम हो गए हैं गोरे. ते माहितीये गुल्लूनी केलं पॉवर पॉफ. अनुष्काची ओव्हर ऍक्टिंग. स्प्लिट्सला बघायचं सोडून टाक. अनुष्काची ओव्हर ऍक्टिंग बघितलं. McQueen ती पोरगी हे नावाने टॅटू तिच्यावरले. माहिती. लय भांडखोर आहे ती. कोण? प्रीत. नाही. लय टॅटू आहे ती सौंदर्य. किती पण काय पण झालं सदफ. मध्ये ओरडत होती तिच्यावर लय घाण होत ते. किती पण काय पण झालं खरं भांडखोर आहे पण tattoo. सदफ आणि सौंदर्याबद्दल मी कधीच हेट नाही करू शकत. कायच कोणतीच गोष्ट. मला सुजॅन अजिबात नाही आवडत. डे 1 पासनं ते डे निहारिका तर रोडीज मध्ये होती ती. आणि ती खरंच खूप स्ट्रॉंग आहे. आणि ती पहिला तर बाईक वगैरे चालवायची म्हणजे एकदम. ती मुलांसारखं झालं. ए ते बंद कर चड्डी दिसते. टॉम्बॉय सारखी ती जरा. पण ती क्यूट आहे खूप. पण ती बॅडी बनायची कोशिश करते. पण आमच्या घरी एक पालतू जानवर आलाय कोणत्या तरी घरात ना. प्लीज घेऊन जा. मम्मा हे काय आहे? मी आणलंय मला नाही. कुठं काय हे सगळे माझे आहेत. कुठून टाकलं सांग मी. माझ्या त्याला सैली मधलं आहे ना. आम्हा. ती गरीब मुलांना ज्यासाठी ठोकल्या. अरे मी पण गरीब आहे की. मम्मीने हे गरीब पोरांना. स्टेशनवर द्यायसाठी लहान पोरांना बाहेर त्यांच्यासाठी घेऊन मला ठेवलं. एक बॉक्स घ्यायचा आहे. त्याने मी बॅग खोलली माझी आणि मी त्या लहान पोरगा त्याला द्यायला मला भेटलं नाही. अरे पण आम्हाला नाही तू गरीब समजत. आम्ही स्वतःच्या पण पोरांना गरीबच आहे. चॉकलेट नाही देते ती. ती असं विचारते ती आम्ही आता लय मोठे झालोय आमच्याकडे लय पैसे आहेत. ती बाहेर जे त्या फ्लॅटचा हेट थैली नाही म्हणते भाई मला शिव्या नका देऊ. पण मी एक सांगते गरीब पोरांना द्यायला. आपण डायरेक्ट यूट्यूब ही डिलीट कर देता है. स्टोरेज कम हो गया ना हम लोग के फोन का तो यूट्यूब डिलीट. कारण यूट्यूब तसं पण नंतर डाउनलोड करू शकतो आपण. आणि आपलं अकाउंट ऑलरेडी साइन अपच असतं. हिला आपण गरीब नाही वाटत येशू कधी. त्याशिवाय direct मी काढते आणि बघते माझी थैली कुठे गेली इथं राहिली. अभि- अरे मम्मी आता आम्ही ए मला सर्वे घेते सर्वे. तुला मध्ये एक लहान मुलगी होती आणि मस्त तिने नाईट सूट कपडे घातलेले पॅन्ट मॅचिंग. नाईट सूट मध्ये हिला काय बसतो वाटलं. आता हे आम्ही ठेवणार. आणि हागीच घातलेलं तुला घालायचं जसं असं. आयुष्य हागीच घालायची ना मी लहान. मी सांगते तिला हात घालते आणि आयुष्य दिसते बघते. तिच्या हागीच आणि हात अशी- आणि अशी बोलतो ओढ अशी नको. अशी. आज वर येणार आणि आहे. अशी केस मागली होती तिने. हात लावला की रडत होती. मी बोलली ही आयुष्य दिसते. काय लिंक पाठवली आहे तुम्ही मॅडम मला. बोल क्या लिंक भेजा है. म्हणजे वेन ती माझी When? थैली कुठे ठेवली? When? माझी थैली कुठे ठेवली? ए त्याच्यातच आहे बाबा. ब्रश ढापले ना सर्वे माझे. मी सर्वे घेतले परत. मम्मी काय करते माझे सर्वे ब्रश ढापून टाकते. गं बसू. आम्हाला लागतात. शांत बसा. वाव लाईफ मध्ये गाइस तुम्हाला माहिती 21 फेबला इशूची एक्झाम आहे बघा. देख रहे हो गौर से देखिए. जेव्हा 10वीचा रिझल्ट येणार आहे ना मला स्पेशली मी लाईव्ह येणार आहे माझ्या बहिणीसाठी. तर माझे टपक भी सकता है. कोई भरोसा नहीं है इनका. लागलं तिला. गाईज हे बघा या बाईने जेवलं आणि तिथे पण तुम्ही ना उचलू शकत ताट. हिजे ते सगळं आपल्यावर टाकते. हो, जसं का नाही काम करू. आता आम्ही लोक मम्मीच्या बॅग मधनं बघणार आहे काय काय नवीन ऑर्डर केले ती. काय नाही सगळं माझ्या बॅग आणि आम्ही लोक चोरी ढापणार करणार आहे सगळं. गाईज. टाकायचं नाही बाबा. मला ढापायचं आहे पण वाटलंच ही लगेच आता घेणार उचलून. है ना. सगळं माझ्या ए. माझ्या बॅगेमध्ये हे लोकं असं चोरी करतात सगळं माझ्या बॅगेत. एक हेच वस्तू तर मला ठेवत नाही. कधीपासून पाहिजे मग घ्यायचं ना ऑर्डर करायचं होतं. आता मी ऑर्डर केली माझ्यासाठी आणि आता सगळं ढापणार सगळं ढापतात सगळं माझं पाऊच खाली. ए मी बोलली वाईट का जर. माझं माझं आहे ते. आहे मम्मीचा आम्ही दोघं खुश असतोय.
लागून हाताने लावायला. आणि मम्मी पण ओरडते. तू पण घेतलं हे कवर घाण करायला चिपकवलं. नाही, माझं ते अरे आता नको काढू. अगं माझ्याला नाही लागत आहे. माझं हे येते मध्ये हे असं जाते खाली गळगळत. किती झाली? 4थं झालंय. गाइस ये देखो माया डॅडी. ते तसं नाही लावायचं ते इथे. अरे ते लागेल ना मला. वॉटर लाईन लावायचं बाळा. वॉटर लाईन गाइस. चिड्याल. बघा आता हे लोक माझं सगळं ढापणार. आधा तर ढापा है. अरे यार सोनू हट्ट ना, इरिटेट करते सगळ्यांना. ऐश्वर्या लहानपणी माझी कॉम्पॅक्ट पावडर PSC ची तोडली. ही नव्हती. मी लय मारले. मेरा बाल फ्रेंड्सला दाखवत होती, हे बघ माझ्या मम्मीकडे काय, हे बघ पडलं. मी लगेच तसंच बंद केलं. मी थोडासा मी म्हणजे सकाळी केलेलं, पण ही शाईन मला वाटतंय ऐश्वर्या किती मारते? माझ्या त्या ऑइलनी आली आहे. छोटीच होतं माझं. हे मम्मा शाइन आई है ना, वो ऑयल से आया है ये शाइन. ऑयल लाइनर तो देखिए गेले सकाळी मला थकली आहे. तर वाजले किती? रात्रीचे 1 वाजलेत. 1 नाही 1 वाजून गेले. 1 वाजलेत बराबर. हे बघा आमच्या घरी बापाला लावलं कॉर्नर लालती आलं. काजळ कधी म्हणून म्हणजे दाखव मला ते What you saying? काय डान्स करण्यासाठी येते आले मोठे मला Enhance. शिकवतात ते. मॉम अजून डोळ्यात भरायचं ना. बोच्याला पण लाव ना, घे थोडस स्माइली फेस बनव ना. बोच्यावर कोणते काजळ आता माझं? बोच्यावर एक स्माइली फेस बनव ना येशू तुझ्या. बनव कधी आणि म्हणते मला काय पण मागवते. आता काय हात लावला माझ्या वस्तूला? हा मग एक काहीतरी चांगलं ओ मागव. बघ, काय खराब मागवलं? सर्व खराबच हो मागवलं. तर उगाच निशाणी. हे बघ किती खराब मागवलं. नाही घेत लायनर लावायला. मला ते ना शिकू. लायनर लावायला येतं. बघितलं कार्टे कसे लहानाचे मोठे लायनर लावून लावून माझ्या हाताने. काय मी काय पण घालायची, आपण काजळ लावायची. घंटा म्हणजे चांगलेच कपडे घालायची हर टाइम. मिडेचे बघितलेत काय? ते आम्ही स्वतः करायचो तेव्हा लहानपणी. आपण काजळ एवढा मोठा मी लावायची. तर एवढी काळी होती ना मध्ये, म्हणजे खेळायच्या एज मध्ये माझ्या मी लई काळी होती. दिवस बाहेर असेल तर काळीच होणार ना. गोरी होणार आहे काय? आता बाई ठेव माझ्या वस्तूला हात लावून. मला आवडत ना माझ्या मेकअप पाऊसला कोणी हात लावलं तर. ए वा. की पहा दीदी चांगलं वाटतंय काय वाईट? टिफिन माय बॅग. तो आल्यामध्ये आले होते. हे कशाला यूज पण नाही होत, असंच ठेवलंय. किती इझिली अप्लाय होतं यार हे. नाही तर दुसरं व्हायला वाईट काजळ नाही होत. नाही हे होते तू लावत पण नाहीस. लावतो मी. लावतो. मला वाईट काजळ चांगलं वाटतं माझ्यावर. अजून डोळे मोठे वाटत असतील ना माझे. नको तू नको लावू. मोठे वाटते. नाही डोळे मोठे वाटत ते, मग तोंड छोटस वाटण माझं. ही वय एका डोळ्याला लावून बसलीये. मेकअप लावून लावूनच काळी झालीयस. मम्मी का बोलते माहिती नाही चांगलं वाटत ते, कारण मी घेऊन टाकेन ना लगेच, म्हणून नाही मला. हस रही है चोर के दारी दारी काय बोलतात त्याला? असे बटाटे डोळे आहेत. बटाटे. आता जर झोपायचं मला. पप्पांसारखे डोळे आहेत माझे. पप्पांचे तर असे, पप्पा रागाने बघितलं अख्खे डोळेच माझे बाहेर येतात. म्हणजे माझं धापू यार. त्या दिवशी घेऊन गेली त्याच्यातच राहिले बॅगेत. बघितलं कोण ढापू आहे आणि कोण नाही. पुण्याला गेली तर त्याच्यातच राहिले बाई. पण यूज पण नाही केलं मी. माझी मम्मी ढापू चंद आहे. बघ आता परत माझा हात लावला. सो गाईज इथपर्यंत ब्लॉग बघितलं त्यासाठी थँक्यू. आपण हे माझा मस्कारा नवीन आलाय, तो कोणी हात लावायचा. माझ्याकडे माझा मस्कारा आहे. डोंट टच माय. तू मॅथचा घेईन तर मग मी घेईन. हे एक्झाम लिवायला घेते. मॅथचा घेईन ते मी Maths- लपूनच ठेवेन. सांगणारच नाही तुला. ए हट. चालतच नाही चालतं. हे आणि तर हा ते तू घे. मला तसं पण ऑइली आवडतं, पावडर नाही आवडत. कॉम्पॅक्ट पावडर आहे ना, लूज पावडर नाही ना ही. घ्यायची ऑर्डर केली होती. मम्मा Banana. क्रायलॉनचं घे ना कॉम्पॅक्ट. ते कन्सिलर पॅलेट मला जायचंय क्रायलॉनच्या. प्लीज. अरे यार ते एकदम बेस्ट आहे. आणि सेम त्याच शेडची लूज पावडर. लय भारी
लय भारी वाटतो बेस आहे ना मम्मा. मम्मीकडे होते, दोन्ही लावायची मी. कुठलं ते क्रायलॉन पॅलेट मधलं, ते मोठं पॅलेट? हा ब्ल्यू वाला, त्याच्यामधले कन्सिलर आणि लूज पावडर होती तुझ्याकडे. ते लय भारी वाटायचं, एकदम मॅट फिनिश द्यायचं आणि स्किन पण एकदम मस्त वाटायची. सो गाइस अभी मैं ले रही हूँ ये व्हाइट काजल. सामान आहे. नाही नाही ते दे, सामान तिकडे पण आहे ते पण बाद दे. में लूंगा दोस्तों. पाठीमागे पण सामान आहे. हा ते मी बघितलं आजच, आता मी नाही देणार. हा हे पण घेतले गाईस, खूप घेतले आणि आम्ही नक्की बनवणार आहे, म्हणजेच मम्मीला बनवायचं आहे, नाही का. मम्मी पण खूप रील्स बघते ना. मला सगळं पहिल्यांदाच माहिती आहे. माझ्याकडे वेळ नाही म्हणून मला माझी ग्रोथ नाही होते. वेळ मम्मा नसल्यामुळे कामात गप बस, नसल्यामुळे. व्हाईट काजळ एवढा चांगला वाटतोय ना, मला पकावू नकोस तुला द्यायचं नाही म्हणून, आणि ते इथेच ठेवून जात जा. मी लावेन आणि व्हिडिओ बनवेन. आता ह्याच्यामध्ये नाही दिसत आहे, तर मी मिरर मध्ये बघितलं तेव्हा समजलं माझे डोळे किती चांगले वाटतात ह्याच्याने. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थैंक्स गाइस. नेक्स्ट ब्लॉग असीम Q&A. सो इसके नीचे जो भी है तुम्हारा सवाल जवाब जो भी है पूछ लीजिए. ये क्या है वाइट वाइट. माझं फायदा निकलता भी नाही. सिरम फाउंडेशन आहे ती. मला अशी केस पण ठेवायला आवडतात, पण आणि ते ती कधी-कधी चांगलं. सिरम फाउंडेशन मग माझ्याकडे आहे आतमध्ये, ते पण लय भारी आहे. जाऊन बघितलं कसे फिनिश मस्त आहे. मी तेच लावले तू आता. नाही जॉटिंग की आणि काळा पण नाही होत फेस. नाही ऑफकोर्स. लॅक्मेचा स्किन टिंट घेतलाय मम्मी, तोच आज मी लावलाय. लॉरियलचा आहे. मग लॉरियलचा आहे, खूप चांगला आहे, खरंच खूप चांगला आहे. माझा फेस नाही तर आतापर्यंत खूप डार्क झाला असता, पण नाही झालाय. मेरी बदौलत है, इसलिए राइट प्रोडक्ट चूज करो और राइट स्किन के लिए राइट प्रोडक्ट चूज करो. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.